समीर आणि हा गेला प्रसाद. नाही नाही झाला. बॉलर कोण आहे? स्वप्नील. सो धन्यवाद. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मी सागर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 11 ही मानाची स्पर्धा, अर्थातच फर्स्ट एलिमिनेटरचा सामना. मागील पर्वाचा विजेता संघ अन्वी 11 आणि या टीमच्या विरोधामध्ये विदिशा चॅलेंजर्स एक मोठी फाईट देताना मिस्टर समीर सावंत यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक घेऊन खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेककडनं स्वप्नील गुहागरकर. समीर सावंत याच्यासाठी पहिला बॉल. यावेळेला चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने आणि नेहमीप्रमाणे या मॅचमध्ये देखील समीर सावंतच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार येतोय. दिशा चॅलेंजरला विचार विमर्श करायला भाग पडले. पहिल्याच बॉलवरती जोरदार आक्रमण केलं. मिड ऑफचा जो खेळाडू होता त्याच्या उजव्या बाजूने चेंडू वेगाने आउट ऑफ द पार 4 धावांसाठी गेला. तर पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार मारत या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा बनवण्याच्या लिस्टमध्ये समीर सावंत आणि त्याचबरोबर जर दुसरीकडे पाहिले तर अमय पालकर ही जोड गोळी आपल्याला प्रामुख्याने पाहायला भेटते. पुन्हा एकदा पुढच्या बॉलवरती समीर सावंतच्या बॅटमधून हा येतोय खणखणीत चौकार. वेल प्ले मिस्टर समीर सावंत. दोन चौकार मारत स्वप्नील गुहागरची लाईन आणि लेन बिघडवण्याचा प्रयत्न मिस्टर समीर सावंतचा. पुन्हा एकदा हवाई फ्रायर. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय का, परंतु नाहीये. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. संभवतः वन्स बाउन्स आउट ऑफ द पार 4 धावांसाठी समीर सावंतच्या बॅट पडून निघालेला बॅक टू बॅक तिसरा खणखणीत चौकार. मारण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु बघूया सुमेध जामदारच्या डोक्यावरून येतोय समीर सावंतच्या बॅटमधून या इनिंग मधला पहिला खणखणी डीपीएल ब्रँडेड षटकार. करताना आपल्याला पाहायला भेटतोय शानदार बॅटिंग. पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार, त्यानंतर चौथ्या बॉलवरती खणखणीत षटकार. सुमेध जामदार सारखा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून यावेळेला धावा वसूल केल्या. स्वप्नील गुहागरकर पहिल्याच ओव्हरमध्ये प्रचंड मागणे ठरतायत. आतापर्यंत 4 बॉलमध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या स्वप्नील गुहागरकर यांनी. खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेककडनं गोलंदाजी करताना समीर सावंत संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाजी. पुन्हा एकदा फ्रंट फुटवरती यावेळेला देखील शानदार स्ट्रोक. समीर सावंत यांच्या बॅटवरून निघालेला हा दुसरा बॅक टू बॅक मॅक्सिमम षटकार. वेल प्ले मिस्टर समीर सावंत.
करण्यासाठी जातो त्याच्या अगोदर मैदानातली माती हाताला लावतो, बॅटला किस करतो, त्यानंतर फलंदाजी करताना तो पाहायला भेटतो. यावेळा उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू सोडून दिला. त्याला माहिती होतं की कदाचित पंच या बॉलला मिस्टर एक्स्ट्राच्या भूमिकेमध्ये डिक्लेअर करतील आणि हे ॲब्सोल्युटली तेच चित्र पाहायला मिळालं. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. या स्पर्धेतलं सर्वात महागडे षटक स्वप्नील गुहागरकर यांचा. आतापर्यंत 25 धावा खर्च केलेत. शेवटचा चेंडू अजून देखील बाकी. पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार, त्याच्यानंतर सलग 2 षटकार समीर सावंतचा. हा दे दनादन परफॉर्मन्स. यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती देखील समीर सावंतच्या बॅट मधून हा येतोय मॅक्सिमम षटकार. पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार, त्याच्यानंतर पुढच्या 3 बॉलवरती 3 षटकार खेचत आता टीमची धावसंख्या पोहोचवते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. धावांवरती समीर सावंत नाबाद. मनोज मोहिते गोलंदाजी मार्कवरती. हॉटेल प्रेसिडेन्सी एंडकडनं त्याला पाचारण केलंय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वप्नील गुहागरकर यांचं सर्वात महागडे षटक याच्या अगोदर आपण पाहिलं. 31 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मनोज मोहिते गोलंदाजी मार्कवरती आपल्या टीमला कमबॅक करून देत आहेत का विदिशा चॅलेंजर्स या टीम कडून. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार, परंतु झेल सुटला. इथे सोपा झेल होता. सोपा झेल इथे सोडलेला आहे. मनोज मोहिते नाराज, त्याचबरोबर बाकीचे खेळाडू देखील थोडंसं नैराश्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला भेटेल. कारण प्रसाद सारखा विस्फोटक खेळाडू, त्याला इथे मिळालेलं जीवनदान. याच्या अगोदर सुपर किंग दापोलीच्या विरोधामध्ये प्रसाद शिर्केने 9 चेंडूमध्ये खणखणीत 30 धावा बनवलेल्या होत्या. त्याच प्रसादला इथे मिळालेलं जीवनदान नक्कीच मागणं ठरू शकेल. विदिशा चॅलेंजर्सला कमबॅक करण्याची सुवर्ण संधी, परंतु या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पुन्हा एकदा मनोज मोहिते गोलंदाजी मार्कवरती. प्रसाद शिर्केच्या बॅट म्हणून पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु इथे कोणतीही चूक करत नाहीये. पहिला झटका बसतोय. अन्वी 11 या टीमला प्रसाद शिर्के बॅक टू द पॅव्हिलियन. मार्कवरती आलेला होता त्याला प्रतिस्पर्धी टीमची धावसंख्या 31 वरती. त्यानंतर पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळालं होतं प्रसाद शिर्केला. दुसऱ्या बॉलवरती मात्र झेल पकडत प्रसादला माघारी पाठवलंय. अनुप देशमुख साठी टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा फुलटॉस करून घेतला. ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. या बॉलवरती सिंगल जरूर पूर्ण केले जाईल. त्यानंतर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा विस्फोटक खेळाडू समीर सावंत. पहिल्या ओव्हरमध्ये ज्याच्या बॅटवरून खणखणीत 30 धावा वसूल झाल्या होत्या, त्या समीर सावंतला दुसऱ्या ओव्हरमध्ये रोखणं कितपत सोपं ठरतंय मनोज मोहितेसाठी हे बघणं फार गरजेचं असणार आहे.
मनोज मोहितेचं प्लॅनिंग समीर सावंतच्या विरोधामध्ये उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकायचा, त्याचबरोबर कदाचित मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये जर एखादी टॉप एज मिळाली तर झेल पकडला जाऊ शकतो. ही मानस हा पवित्रा मनोज मोहिते यांचा असू शकेल. या ओव्हरमध्ये प्रसाद शिर्केसारखा एक महत्वाचा खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन पाठवल्यानंतर मनोज मोहितेचा आत्मविश्वास देखील दृढवलाय. यावेळेला समोर आहे तो फलंदाजीतला ब्रह्मास्त्र अर्थात समीर सावंत. शानदार स्ट्रोक, यावेळेला फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडला जातोय का? येस, ॲब्सोल्युटली. समीर सावंत नावाचं वादळ यावेळेला थांबवलंय. ज्या समीर सावंतने पहिल्या ओव्हरमध्ये 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, तो समीर सावंत दुसऱ्या षटकामध्ये माघारी परतला जातोय. मनोज मोहिते यांना विदिशा चॅलेंजरच्या विजयातला सर्वात जो महत्वाचा अडसर होता समीर सावंत याला माघारी पाठवलंय. यानंतर मिस्टर राहुल फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. सुमेध जामदार वेगाने बॉलवरती येतोय, मात्र सिंगल धाव इथे जरूर पूर्ण केली जाईल एकेरी धावेच्या मदतीने. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये चालू असताना टीमची धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट आणि 2 धावा मात्र खर्च केल्यात. लाजवाब कमबॅक मिस्टर मनोज मोहिते यांचं. तुरुप का एक काय ब्रह्मास्त्र गोलंदाजी मार्कवरती. आखो टप्प्याचा बॉल अनुप देशमुख उजव्या यष्टीच्या बाहेरचा जाणारा चेंडू, मात्र बघतच राहिला, चेंडू सोडून दिला. यष्टीरक्षक ऋषी बारेच्या हातामध्ये जाऊ दिला आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 च्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33. या संपूर्ण स्पर्धेतला प्रवास बघितला तर पहिल्याच मॅच मध्ये अन्वी 11ला पराजित केलं होतं. ऋषी बारे त्या मॅचचा हिरो ठरला होता, 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर विदिशा चॅलेंजर्सने आपला दुसरा सामना दापोली फायटर्स या टीम बरोबर खेळला. अर्थात त्या मॅच मध्ये पराजयाला सामोरं जावं लागलं होतं दापोली फायटर्स कडनं. अमय पालकरच्या शानदार 41 धावा आपण बघितल्या. त्याच्यानंतर कालच्या दिवसामध्ये विदिशा चॅलेंजर्सचा संघ फाटक डेव्हलपर टीमच्या विरोधामध्ये खेळला. फाटक डेव्हलपर संघाकडनं पांडूने 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. त्याच्यानंतर सुपर किंग दापोली संघाला विदिशा चॅलेंजर्सने पराजित केलं. स्वप्नील गुहागरकरने शानदार गोलंदाजी केली, 2 ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या आणि त्या मॅचचा तो हिरो ठरला होता. तर पुन्हा एकदा राजवीर 11 संघाला विदिशा चॅलेंजर्सने पराजित केलं. मनोज मोहितेची शानदार बॅटिंग, 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. षटक क्रमांक 3 उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचाने दंडित केला. येस, ॲब्सोल्युटली खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांच्या मनामध्ये कोणतीही शंका नव्हती. आपले दोन्ही हात भूमी समांतर केले, एका अवांतर धावेचा इशारा.
षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती तुम्हें आविष्कारला पाहताय। जरूरत आविष्कार की जननी होती है और इसी बात को मद्देनजर रखते हुए खेम ट्रेडर्स की तरफ से राउंड विकेट गेंदबाजी करते हुए मिस्टर आविष्कार इस ओवर की पहली गेंद ऑन साइड की तरफ ड्राइव करना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। ये लेग बाइज के रूप में यहाँ पर सिंगल रन मिलता हुआ और सिंगल रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 35 बने हैं। फिलहाल यहाँ पर आविष्कार क्या इस ओवर में एक आधी विकेट हासिल कर पाएंगे? अगर इस ओवर में एक आधा विकेट चटकाए तो यकीन मानिए विदिशा चैलेंजर्स की टीम एक अच्छा खासा कमबैक करती हुई नजर आएंगी। राउंड विकेट यहाँ पर रिवर्स का एफर्ट करना चाहते थे लेकिन टाइमिंग प्रॉपर नहीं कर बैठे। ये रनआउट का मौका बन सकता था लेकिन बार बार यहाँ पर दोबारा लगातार 22 के रूप में रन बटोरती हुई ये अनवी 11 की टीम इसके पहली गेंद के ऊपर वो 22 के तौर पर सिंगल मुकम्मल किया था। उसके बाद इस गेंद के ऊपर वो 22 के तौर पर सिंगल मुकम्मल करते हुए यानी कि इसी सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 36 बने हैं। राउंड विकेट इस समय गेंदबाजी करते हुए ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद और फिर एक मर्तबा वाइड का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा यानी कि मिस्टर एक्स्ट्रा के तहत अब रन संख्या बढ़ती हुई 37। आविष्कार को अब अनुशासन के साथ गेंदबाजी करने की आवश्यकता होगी। तन और मन का संतुलन यहाँ पर बनाए रखने की आवश्यकता। इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास। लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, क्या गेंद को कैरी कर पाएंगे? यस एब्सोल्युटली आसान सा कैच और इस समय खिलाड़ी जाएंगे बैक टू द पैविलियन। तीसरा विकेट पैविलियन की तरफ वापस जाता हुआ। ने शानदार झेल पकडला होता। त्याच्या झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज मनसुख खान यांच्याकडून तर मनोज मोहिते यांनी जी विकेट घेतली होती त्याच्यासाठी अदनान फकी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज। यावेळेला पुन्हा एकदा हवाई फायर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली येतोय का बघूया, परंतु दोन खेळाडूंच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होतोय। थोडासा नाराज मिस्टर आविष्कार। आविष्कारला माहिती होतं की या बॉलवरती विकेट यायला पाहिजे होती। बघा नैराश्य चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसतंय। क्षेत्ररक्षक थोडासा दूर उभा होता आणि त्याचा फायदा उठवला। दोन्ही बॅटर्सने झपकन एकेरी धाव पूर्ण केली आहे तर सिंगलच्या मदतीने धाव संख्या पोहोचते 38 या आकड्यावरती। षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानामध्ये सुरू असताना आविष्कारने कमबॅक करून दिलं। मिथुन मस्कर नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी मार्कवरती। अनुप देशमुख रिव्हरचा फटका खेळण्याच्या नादामध्ये बीट झाले होते। त्रिफळ अचित केलं आविष्कारने या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला विजयाची आता स्वप्न दाखवायला सुरुवात केली आहे। याच्या अगोदर कालच्या परवाच्या दिवसामध्ये माफ करा जो पहिला सामना आपण पाहिलेला होता विदिशा चॅलेंजर्स अनवी 11, विदिशा चॅलेंजर्सने सामना जिंकलेला होता, अनवी 11 ला पराजित केलेलं होतं।
तर त्या सामन्याचा पुन्हा एकदा या वेळेला देखील हायलाइट्स आपल्याला पाहायला भेटू शकेल का? थोडीशी मिसफील्ड फंबल होताना क्षेत्ररक्षक, मात्र सिंगल धाव जरूर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का तर नाहीये. या बॉलवरती मात्र सिंगल मिळते आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3चा खेळ देखील इथे संपलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावरती. 4 खेळाडू माघारी परतलेत. जाऊया त्या ठिकाणी गोलंदाजीमध्ये कोणताही बदल केला जात नाही. पुन्हा एकदा मनोज मोहिते. मागच्या ओव्हरमध्ये मनोज मोहितेने आपण बघितलं होतं मात्र 2 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्त्वाची विकेट देखील घेतली, 2 विकेट देखील घेतल्या होत्या. त्याच मनोज मोहितेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं पाचारण केलंय. समोर मिथुन मस्कर सारखा एक आक्रमक खेळाडू ज्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये फार फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाहीये. डाव्या हाताने गोलंदाजी करत उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु या बॉलवरती पूर्णपणे बीट झालेत. काय त्याने हात काय केला नाही. या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. मनोज मोहिते यांच्या माध्यमातून मागील 12 चेंडूचा जर विचार केला तर केवळ आणि केवळ 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 31 धावा, त्याच्यानंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा. व्हॉट अ कमबॅक. काय पुनरागमन केलं या मॅचमध्ये विदिशा चॅलेंजर्सने. विदिशा चॅलेंजर्सला माहिती होतं की त्यांना 2 विकेट पाहिजे होत्या, एक प्रसाद शिर्केची आणि त्याचबरोबर आपण बघितलं होतं की समीर सावंतची. या 2 महत्त्वाच्या विकेट त्यांनी घेतल्या आणि त्यानंतर मात्र या टीमचा कॉन्फिडन्स आता देखील वाढलाय. येणाऱ्या नवीन फलंदाजावरती सातत्यानं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय टीम विदिशा चॅलेंजर्स कडून. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पुन्हा एकदा विजय स्ट्राईकवरती, ज्याच्या नावामध्ये विजय आहे. आपल्या टीमला जर विजयी करायचा असेल तर प्रथम फलंदाजी करताना अन्वी 11ला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जावं लागेल. यावेळेला हवाई फायर, चेंडू जातोय तो आउट ऑफ द पार्क. विजयच्या बॅट म्हणून येतोय हा शानदार मॅक्झिमम षटकार. प्रेक्षकांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये अतिशय सुंदर झेल पकडला होता या तरुणाने. पुढील पर्वामध्ये याचं सिलेक्शन होऊ शकेल कदाचित. सर्वोत्तम झेल प्रेक्षक गॅलरीमध्ये त्याच्या माध्यमातून पकडला गेला. मित्र, पुढच्या पर्वामध्ये तो फॉर्म जरूर भर. शंतनू नांदिस्कर, वय वर्ष 15. आपण बघितलं होतं की 10व्या पर्वामध्ये त्याने देखील शान झेल पकडला होता. पर्व 11 मध्ये त्याचं सिलेक्शन झालं. यावेळेला पंच सुजी सर आमच्या दिशेने वळतायत. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा, एक अवांतर धावेची भर धावफलकामध्ये. हा दबाव आहे, हे प्रेशर आहे. अगोदरच्या बॉलवरती खणखणीत षटकार आल्यानंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी मिस्टर मनोज मोहिते यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली होती. विजय स्ट्राईक वरती पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु मनोज मोहिते हा देखील अनुभवी खेळाडू आहे. एक तेरी एक मेरी सांगण्याचा प्रयत्न केलाय. मनोज मोहितेने देखील अनेक वेळेला शानदार गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या टीमला विजय मिळवून दिलाय. तर सर्वोत्तम फलंदाजीसाठी देखील तो ओळखला जातो. सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू दापोली ब्लॉक मधला मिस्टर मनोज मोहिते. यावेळेला विजयला पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेताना आपण पाहिलेलं होतं, परंतु या बॉलवरती तो किफायतशीर ठरला नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेला फटका फसलाय.
चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु जजमेंट चुकले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. विकेट मिळू शकले असती, परंतु जजमेंट प्रॉपर नव्हतं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. यानंतर पुन्हा एकदा जो टाकलेला चेंडू होता उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा दबाव स्पष्टपणे दिसतोय. याच्या अगोदर देखील हे चित्र आपण पाहिलं होतं. षटकार, त्याच्यानंतर मिस्टर एक्स्ट्रा, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आणि त्यानंतर वाईड. थोडासा दबाव यावेळेला मनोज मोहिते याच्यावरती. याच्या अगोदरच्या षटकामध्ये मात्र त्याने 2 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये मनोज मोहिते प्रचंड मागणा ठरतोय. बॅक टू बॅक पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्रा. अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. धावसंख्या आता पोहोचते 55 या आकड्यावरती. 55 रन. शानदार कमबॅक केलंय. मागच्या 2 ओव्हरमध्ये मात्र 9 धावा 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये कमालीचं कमबॅक फलंदाजीमध्ये. याच्या अगोदर आपण बघितलं होतं प्रेक्षकांमध्ये जो झेल पकडला होता त्या प्रेक्षकाला ओजस लकांबे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलं. ये मित्रा, तुझं देखील कौतुक आहे. 100 रुपयाचं बक्षीस ओजस लकांबे यांच्याकडून. मला वाटतं आज जर बघितलं तर शॉपिंग करण्यासाठी दापोलीमध्ये आलेला होता आणि शॉपिंग केल्यानंतर दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती स्पर्धेचा आनंद घेत असताना त्याने सुंदर झेल पकडलाय आणि त्याच्यासाठी ओजस लकांबे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. काय नाव काय? नाव काय तुझं बाळा? नाव काय? तुझं नाव खाली खाली काय? हे बाळा नाव सांग. कार्तिश बुरटे आणि तो झेल पकडला होता. शानदार झेल मित्रा. पुढच्या पर्वामध्ये तू नक्कीच ट्राय कर दापोली प्रीमियर लीग मध्ये. उनवरे वावगर मधून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. याच्या अगोदर देखील आपण उनवऱ्यातल्या अनेक खेळाडू दापोली प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहिलेत. पुढच्या पर्वामध्ये नक्कीच सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून तुझी देखील या ठिकाणी निवड होऊ शकेल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय संभवतः दिलीप नवाळे यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. मिथुन मस्कर, दिलीप नवाळे एकाच विभागामध्ये कार्यरत असणारे 2 खेळाडू. खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडनं गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक, तर टीम साठी हे 5वं षटक घेऊन दिलीप नवाळे सर. धावसंख्या 55 या आकड्यावरती. माफ करा 56 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न मिथुन मस्कर आणि त्याचबरोबर त्यांचा जो सहकारी खेळाडू आहे विजय यांच्याकडून होऊ शकेल. चला फास्ट घ्या, फास्ट दिलीपजी लवकर. याच्यानंतर अजून देखील एक क्वालिफायरचा सामना आणि त्याच्यानंतर मेगा फिनालेची लढत आपल्याला अनुभवायची आहे. आकुटप्प्याच्या बॉलवरती यावेळेला समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत परंतु झेल तर पकडू शकलेले नाही आहेत. परंतु दुहेरी धाव इथे जरूर भेटू शकेल. दिलीप नवाळे सरांवरती मिथुन मस्कर यांनी केलेले जोरदार आक्रमण. परवाच्या दिवसामधला जो पहिला सामना आपण बघितला होता 74 धावा बनवल्या होत्या अद्वे 11 ने पहिल्यांदा बॅटिंग करताना. 75 धावांचं विशाल लक्ष विदिशा चॅलेंजर्सने ऋषी बारेची शानदार 30 धावांची इनिंग आणि तो सामना जिंकलेला होता. यावेळेला दिलीप नवाळे यांच्यावरती जोरदार आक्रमण. सुमेध जामदार सीमारेषेच्या बाहेर जाऊन चेंडू पकडेल. यावेळेला येतोय मिथुन मस्कर यांच्या बॅट मधून हा खणखणी षटकार. यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं होतं. दिलीप नवाळे यांच्यावरती पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू जातोय आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूँ, मरुस्थल की रेत हूँ, सियाचिन का आसमा हूँ,
मैं जून में जलती रेत पे लेटे कहता हूँ ठंडी आज कम है, दिसंबर की ठंड पी के कहता हूँ गर्मी का मौसम है। मैं बर्फ में 9 दिन दब में रहकर जिंदा निकलता हूँ, सीने में अपने सांसों को टुकड़ों में भरता हूँ। आदमजात की औकात क्या जब मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूँ हे सांगण्याचा प्रयत्न केला इथे मिथुन मस्कर यांनी। दापोली पोलीस विभागामध्ये कार्यरत असणारे हे 2 स्टार खेळाडू, एकीकडे गोलंदाजी मार्कवरती दिलीप नवाळे तर फलंदाजी मार्कवरती मिथुन मस्कर, 2 जिगरी दोस्त आज क्रिकेटच्या मैदानावरती पारंपरिक दुश्मन म्हणून एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना आपण पाहतोय। काय जबरदस्त फलंदाजी केले मिथुन मस्कर सरांनी। सलग 2 बॉलवरती 2 षटकार ठोकल्यानंतर टीमची धावसंख्या आता पोहोचते 70 या आकड्यावरती। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा, त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये भरपूर समाचार घेतला दिलीप नवाळे सरांचा। पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, या बॉलवरती ड्राइव्ह करायचा होता परंतु संभवतः विकेट गमावू शकेल इथे अन्वी 11चा संघ। यस, धावचीच्या स्वरूपामध्ये विजय बॅक टू द पॅव्हिलियन। या बॉलवरती यशस्वी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केलाय तो दिलीप नवाळे सरांनी। खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेककडनं गोलंदाजी करताना, परंतु तत्पूर्वी 2 चेंडूवरती 2 शानदार षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते। या बॉलवरती देखील, या चेंडूवरती देखील जोरदार आक्रमण करायचं होतं परंतु फटका फसलाय। 2 चेंडू मिथुन मस्कर सरांचे तर 2 चेंडू दिलीप नवाळे सरांचे। 2 बॉलवरती 2 षटकार घेतले, त्यानंतर 2 बॉलवरती पुनश्च एकदा यशस्वी पुनरागमन केलं होतं दिलीप नवाळे सरांनी। दोन्ही चेंडू डॉट टाकले आणि यशस्वी पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न केला आपल्या टीमसाठी। 70 धावा धावफलकावरती अन्वी 11। यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु झेल इथे सुटतोय। एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जरूर केला जाऊ शकेल। येस, ॲब्सोल्युटली दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। एकंदरीत 5वं षटक देखील इथे संपले। 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना अन्वी 11च्या टीमने धावा बनवल्या 72 आणि हा सामना जिंकण्यासाठी 73 धावांचं लक्ष्य विदिशा चॅलेंजर्स टीम समोर। विदिशा चॅलेंजर्सने याच्या अगोदर 75 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता अन्वी 11च्या विरोधामध्ये, तर पुन्हा एकदा 73 धावांचं विजय लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केलं जाईल का जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। दुसऱ्या इनिंगमध्ये नेमकं काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आपण बदल करतोय। ऐकूया पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मधुर आवाज सन्माननीय नरेश ढोमे सर यांना। थँक्यू व्हेरी मच।
पुन्हा एकदा आपलं सर्वांचं दापोली प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. अक्षय प्रतिष्ठान प्रायोजित, दापोली 11 आयोजित दापोली प्रीमियर लीगचा अंतिम थरार आपल्या समोर आता साकार होतोय. परवा दिवशी आपण सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला प्रारंभ झाला, मोठ्या धूम धडाक्यामध्ये प्रारंभ झाला. सन्माननीय अक्षय फाटक सर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि त्यानंतरचा अद्भुत थरार आपण पाहिला. काय मॅचेस होते आज. मागचे 2 दिवस प्रेक्षकांचे मंतरलेले होते, तर आजचा दिवस देखील संस्मरणीय ठरतोय, कारण या दिवशी आज फायनलचे रणसंग्राम आपल्या समोर आहे. इलिमिनेटर मॅच इथे आपल्याला बघायला मिळते. अन्वी 11 विरुद्ध विदिशा चॅलेंजर्स. टॉस जिंकल्यानंतर विदिशानं स्वीकारलं क्षेत्ररक्षण फलंदाजीला उतरलेला अन्वी 11 संघानं पुन्हा एकदा धडाक्यात धावफलकावरती लावल्यात तब्बल 72 धावा आणि 73 धावांचं लक्ष इथे विदिशा चॅलेंजर संघासमोर ठेवलेला आहे. धावांचा पाठलाग सातत्यानं आपण या मैदानामध्ये बघितलाय काही सामन्यांमध्ये. काल मात्र बहुतांश सामने हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले होते, तर आजच्या दिवसातील लढती आपण पाहिलेल्या आहेत की धावांचा पाठलाग करताना दापोली फायटर्सनं एक सुंदर विजय मिळवला होता क्वालिफायर फर्स्टमध्ये. त्या अगोदर देखील असेच सामने आपण बघितले होते. म्हणजे सुरुवातीलाच आपण अन्वी 11 राजवीर 11ची पाठलाग होता. 81 धावा विजयासाठी बनवायच्या होत्या, तिथे 84 धावा फाटक डेव्हलपर्सनं बनवल्या होत्या. म्हणजे 80 धावा या खेळपट्टीवरती सकाळच्या सत्रामध्ये सुरक्षित नव्हत्या. अन्वी 11 सुपर किंग्स दापोली या संघामध्ये देखील सुपर किंग्स दापोलीच्या 65 धावांचा पाठलाग करताना अन्वीनं 70 धावा ठोकल्या. शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता आणि त्यानंतरच्या क्वालिफायर फर्स्ट मॅच देखील आपण पाहिली, तिथे धावांचा पाठलाग यशस्वी झालेला आहे. म्हणजे सकाळपासून 3ही मॅचमध्ये, काल सकाळच्या 5 मॅचेस अशा होत्या की तिथे पहिल्या फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले होते सामने. आज मात्र 3 मॅचेस, पहिले 3ही मॅचेस हे जिंकलेले आहेत पाठलाग करणाऱ्या संघांनी. संमिश्र असं यश इथे मिळालेलं आहे पाठलाग करणाऱ्या संघांना, अर्थात पहिल्या फलंदाजी करणाऱ्या संघांना. प्रत्यक्षात इथे मोठी लढाई आहे. तर फलंदाज सौरभ ॲज अ इम्पॅक्ट मैदानामध्ये दाखल होईल. रिप्लेस केलेला आहे, संकेतला रिप्लेस केले आणि सौरभला मैदानामध्ये आणले फलंदाजीसाठी. खरं तर मागची एक T20 आपण पुण्यातली बघितली आणि तिथे शिवम दुबेच्या डोक्यावरती चेंडू आदळला होता, तो एकदम व्यवस्थित होता. मात्र डोक्यावरती चेंडू आदळल्यानंतर फिजिओनं ग्राउंडमध्ये जायचं असतं, खेळाडूशी तपासणी करायची असते. हा आता प्रोटोकॉल आहे. म्हणजे त्या गोष्टी जरी फलंदाजानं वैद्यकीय सेवा नाकारली तरी त्याला जबरदस्तीनं सेवा देण्यात यावी असं नियमामध्ये प्रयोजन करण्यात आलेलं आहे. आणि कन्कशन, त्याला आता इम्पॅक्ट प्लेअर नाही आहे, कन्कशन प्लेअर असं एक नाव आलेलं आहे. म्हणजे काय, तर एखादा खेळाडू जर जखमी झाला तर त्याच्याऐवजी पुढच्या डावामध्ये नवीन खेळाडू दाखल होईल ॲज अ सबस्टिट्यूट आणि तो बॅटिंग पण करेल किंवा बॉलिंग पण करेल. आणि म्हणून भारतानं कन्कशनचा फायदा उठवला आणि हर्षित राणाला आणलं. त्या हर्षित राणानं लिव्हिंगस्टनला काढलं, अजून 2 महत्त्वाचे फलंदाज काढले, 3 विकेट काढल्या, भारताच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आणि त्यामुळे इंग्रज तेव्हापासून काहीसे खवळलेले आहेत. कन्कशनच्या विरोधात सातत्यानं अनेक इंग्रजी खेळाडूंच्या पोस्ट आलेल्या आहेत की हर्षित राणा एक आघाडीचा गोलंदाज आहे आणि शिवम दुबे हा फलंदाज जास्त आहे, गोलंदाज कमी, पार्ट टाइम गोलंदाज आहे. मागच्या IPL मध्ये त्याने फक्त 1 ओव्हर टाकलेली आहे. आणि अशा गोलंदाज खेळाडूला रिप्लेस म्हणून तुम्ही जर एक चांगला आघाडीचा गोलंदाज आणत असाल तर हा नियम चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर इथे इम्पॅक्ट प्लेअर आणि सौरभ बरोबर डावाची होईल सुरुवात. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू वाईड आहे. 1 धाव फलकावरती येणार आहे. सुरुवात होते खराब चेंडूनं. थोडंसं वादळ उठतायत मैदानामध्ये, तुम्ही बघा धुळीची वादळ आहे ती.
हलकस वादळ मात्र या मैदानामध्ये गेले 3 दिवस मोठी वादळ आलेली आहेत. समीर नावाचं वादळ अनुभवलं आपण, अमेय पालकर नावाचं वादळ अनुभवलं आपण, पांडू नावाचं वादळ सकाळीच घोंगावलं होतं या मैदानामध्ये. उंच फटका समीरच्या डोक्यावरून, मात्र समीर जाऊन देईल तर बिशात. पहिला फलंदाज बाद, सौरभ शून्यावर, एक गडी बाद एक. इथे विदिशा चॅलेंजर्स ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानामध्ये दाखल झाला होता. मात्र अतिरिक्त फलंदाजाचा फायदा विदिशा चॅलेंजर्सला होणार नाही. एक बाद एक. गोलंदाज रुपेश यश मिळवतोय, पण सगळ्यात जास्त कौतुक समीरचं झालं पाहिजे. एकतर त्याची उंची कमी आहे, परंतु आपण बघतो ना, परमेश्वराने एक बाजू कमी दिली असेल ना, तर दुसरी बाजू तो मजबूत देत असतो. उंची कमी दिली समीरला, मात्र गुणवत्ता फाट दिलेली आहे. आणि खास करून क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटच्या खेळाची गुणवत्ता त्याच्यामध्ये ठासून भरलेली आहे आणि ती गुणवत्ता दाखवतोय. जो हेतू आहे परमेश्वराचा समीरला पृथ्वीवरती पाठवण्याचा, समीरनं मात्र तो साध्य ठरवलेला आहे. काय कॅच घेतलाय या उंच फटका. परत एकदा क्षेत्ररक्षक, दुसरा फलंदाज तिथे बाद होणार आहे. कॉन्फिडन्स बघा क्षेत्ररक्षकाचा. आणि इथे लागोपाठचा दुसरा धक्का. विदिशा चॅलेंजर्स 2 बाद 1. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती रुपेश. 2 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये एकमात्र खेळाडू आहे अक्षय फाटक. स्पर्धेच्या आयोजनामध्ये मुख्य प्रायोजक आहेत अक्षय फाटक आणि त्याचबरोबर 2 हॅट्रिक सुद्धा त्यांच्याच नावावरती आहेत. तिसऱ्यांदा देखील हॅट्रिकची संधी त्यांना मिळाली होती. 8 विकेट आतापर्यंत त्यांच्या नावावरती आहेत. तर जाऊया मैदानामध्ये. ऑन हॅट्रिक रुपेश, समोर फलंदाज यशऋषी बारे आल्याबरोबर हॅट्रिक बाजूलाच राहिली, त्यानं चौकार ठोकलाय. 4 धावा इथे मिळतील. धावफलक 5, 2 गडी बाद विदिशा. जाऊया मैदानामध्ये. 5 धावा ऋषी बारे. एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहे ऋषी बारे. 30 धावांची सहज सुंदर खेळी खेळली होती. आक्रमक खेळी आणि इथे सुद्धा त्याच आक्रमकतेला मैदानामध्ये साकारताना ऋषी बारेचा लागोपाठचा दुसरा चौकार. पहिलं षटक सुरूच राहील. धाव
तर दिलं होतं. 3.2 षटकांमध्ये हा सामना संपवला होता. यस कडक, अत्यंत दिमागदार, काय नजाकत या फटक्यामध्ये. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि इथे 4 धावा. आलेले स्कूटर स्क्वेअर, विनंती आहे आपल्या गाड्या तिथून बाजूला काढा. यस, आपण दोघंही मैदानामध्ये आपण आलात, मॅच बघण्यासाठी आलात, स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपलं मनापासून स्वागत. मात्र 2 व्हीलर्स कुठल्याही प्रकारे ग्राउंडमध्ये येता कामा नये. यट्स 4 धावा आहेत. हा चौकारच आहे, त्यामुळं तिसऱ्या पंचांकडे जी सूचना दिली होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि मॅच पुढे जाणार आहे. तर आम्ही चर्चा करत होतो अन्वी 11 विरुद्ध विदिशा चॅलेंजर्स. इथे ऋषी बारेनं 8 चेंडूमध्ये 30 धावा ठोकल्या होत्या. अशी कामगिरी ऋषी बारेने या स्पर्धेमध्ये साकारलेली आहे. ज्या सामन्याचा तो मॅन ऑफ द मॅच होता, इथे वाईट आहे. आणि या सामन्यामध्ये लागोपाठ 3 चौकारांनी सुरुवात केली. एकतर पहिले 2 फलंदाज बाद झाले होते. अशा परिस्थितीमध्ये प्रेशर रिलीफ करणं गरजेचं होतं, मात्र तो अशा प्रकारे रिलीज केला जाऊ शकतो हे दाखवणारा हा खेळाडू आहे, तो म्हणजे ऋषी बारे. ज्यावेळेस विकेट पडतात त्यावेळेस फलंदाजांचा अप्रोच असतो की काही बॉल व्यवस्थित खेळून काढले पाहिजेत, खेळपट्टीवरती ठाण मांडलं पाहिजे किंवा स्थिरावलं पाहिजे, त्यानंतर अटॅक केला जाऊ शकतो. या मानसिकतेने अनेक फलंदाज खेळतात. मात्र ऋषी बारेची मानसिकता वेगळी आहे. जर 2 विकेट पडल्यात तर तिथेच अटॅक करा, प्रतिस्पर्ध्यांवरती प्रेशर तयार करा, पुढचं काम सोपं होणार आहे. 3 चौकार लागोपाठ खेळलेत. षटकाचं समीकरण आले 14 धावा. बघू शकतो विजयासाठी हव्या धावा 73. 14 पूर्ण होत आहेत. पहिल्याच षटकामध्ये 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे, तर 15 धावा प्रत्येक षटका पाठीमागे हव्या जिंकण्यासाठी. 14 धावा पहिल्या षटकामध्ये पूर्ण होत आहेत, तर अजूनही 59 धावांची आवश्यकता असेल 24 चेंडूमध्ये. सुमेध, वा, सुंदर फटका, गतीचा वापर केला चेंडूचा आणि पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. सुमेध अनेक छोट्या चणीचे खेळाडू या स्पर्धेमध्ये आम्हाला बघायला मिळाले. त्यामध्ये समीर सावंत, सुमेध या 2 खेळाडूंनी सामना करेल राहुलचा. उजव्या रेषेच्या बाहेर चेंडू आहे. यस, रीच मध्ये होता मात्र कनेक्शन नव्हतं आणि निर्धाव चेंडू असेल. पहिल्याच चेंडूवरती चौकार खेचत स्वागत केलं होतं राहुलचं, मात्र राहुलनं काय कमबॅक केलंय. जबरदस्त पुनरागमन. याबरोबर परत एकदा यस 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 इथे
एक धाव पूर्ण होणार आहे, नेम चुकलेला आहे. गोलंदाजाला फॉलो थ्रू मध्ये जायचंय, वेगात चेंडू पकडायचा आणि परत त्याच वेगात फेकायचा आहे. मला वाटते फलंदाज जास्त सुसाट होता यावेळेस आणि एका धावेबरोबर धावफलक 19 वर पोहोचेल. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पुनरागमन कमबॅक कसं करायचं असेल तर छत्रपती शिवरायांचं शिवचरित्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल आपल्याला. अफजल खानाची स्वारी आल्यानंतर स्वराज्य संकटात होतं. अफजल खानाचा पाडाव केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी जी मुसंडी मारली, अक्षरशः एक 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 करून दक्षिण दिग्विजय संपादन केला. हे कमबॅक आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, बराचसा बाहेर आहे. वाईड चेंडूची घोषणा इथे. एक धाव येणार आहे. धावफलक पुढे पोहोचतोय. 20 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. याबरोबरच इथे स्क्वेअर लेगला उचलायचा होता चेंडू, मात्र कनेक्शन पुन्हा एकदा मिळालं नाही. निर्धाव चेंडू असेल. चांगली गोलंदाजी राहुलची. सुमेधने एक चौकार खेळला पहिल्या चेंडूवरती, मात्र त्यानंतर त्यानं जे कमबॅक केले ते सुपर आहे. प्रत्येक चेंडू सुमेधला थांबवलं आणि त्यानंतर त्याच्याच बरोबर ऋषी बारेला देखील थांबवलंय. लेंथ बॉल, उंच फटका, लॉंग ऑफ डाऊन दी बॉल. ओ हो 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 हो, अगदी सोपा झेल. ऋषी बारेला जीवदान दिलं इथे. या स्पर्धेमध्ये एक गोष्ट बघायला मिळाली, ज्या खेळाडूला जीवदान दिलंय ना त्याने तुमचा सामना काढून घेतलेला आहे. तोच खेळाडू तुमच्यासाठी कर्दन काळ ठरलेला आहे, ज्याला तुम्ही सोडून दिलाय. आणि म्हणूनच बेहलोल खानाला सोडून दिलं होतं प्रतापराव गुजरांनी, अर्थात कुडतोजी गुजर. शिवरायांनी असं फरमान काढलं होतं, असे निर्णय घ्यायचे अधिकार तुम्हाला कोणी दिले. बेहलोल खान परत चालून आला तर काय कराल. आणि मग नेसरीच्या घाटामध्ये पुन्हा चांगला चेंडू, वॉटर गोलंदाजी, सुंदर षटक इथे येते राहुल कडून. या षटकामध्ये फक्त एक चौकार आलेला आहे, एक वाईड जरूर, मात्र फक्त 7 धावा आहेत राहिले. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावफलकावरती 21 धावा सरासरीच्या मागे आणलेला आहे इथे विदिशा चॅलेंजर्सला. 3 षटकं शिल्लक आहेत. विजयासाठी अजून 52 धावांची आवश्यकता. त्यासाठी 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. आदरणीय काटकर सरांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. सरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. तर धावफलकावरती आहेत 21 धावा. विजयासाठी 52 धावांची आवश्यकता आहे. जी चर्चा आपण करत होतो की जीवदान दिले, बेहलोल खानाला दिलेलं जीवदान प्रतापराव गुजरांना मात्र अडचणीचं ठरलं आणि बेहलोल खानावरती स्वारी केल्यानंतर त्यांच्याबरोबर इतर 6 सरदारांना सुद्धा प्राणास मुकावं लागलं. उंच फटका. ओहो हो, 6 धावा इथे मिळेल. ऋषी बारे जीवदान होतं मागच्या षटकामध्ये. पुढच्या षटकामध्ये काय खेळलाय तो, काय उसळी मारली इथे. 6 धावा. कोणाला तरी खवळलंय हे मला समजलेलं आहे.
यस 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 पुन्हा दुसरा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर 6 धावा लागोपाठचा दुसरा षटकार. जर कोणाचा कॅच सोडला आणि त्याने जर परत षटकार मारला तर मी प्रत्येक ग्राउंड वरती हे गाणं वाजवायला सांगणार. यस 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 पुन्हा पुन्हा इथे झोपून मारलेला षटकार. व्हॉट अ स्किल, कलात्मकतेचा अद्भुत आविष्कार. उमेदनं जो चौकार खेळला होता त्यानंतर राहुलनी कमबॅक केलं होतं. आता ऋषी बारेचा कॅच सोडल्यानंतर ऋषी बारेने कमबॅक केलेला आहे. 2 षटकार 1 चौकाराबरोबर धावफलक पोहोचवलेला आहे तब्बल 37 धावसंख्येवरती. 37 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 37 धावा, जवळपास अर्ध्या धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि अजून अर्ध्या धावा बनवायच्यात. अर्धा डाव संपलेला आहे, अर्धा डाव शिल्लक आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू. वाईटची घोषणा अमित बिन सरांकडून. 1 धाव इथे येते. धावफलक 38 वरती पोहोचलेला आहे. विजयासाठी 73 धावांची आवश्यकता आहे आणि ऋषी बारे पहिल्या सामन्यामध्ये 8 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर थोडासा तो शांत होता. यस कडक शॉट्स इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर, फोडली सीमारेषा. पुन्हा षटकार ऋषी बारे. ऋषी बारेची मैदानामध्ये कमबॅक केलं जात आहे. पुन्हा एकदा इथे विदिशा चॅलेंजर्स सामन्यामध्ये पुनरागमन. छत्रपती शिवाजी राजे अडकले होते कोंढा पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये, सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये. त्याच वेळेस शाहिस्ते खान स्वराज्यामध्ये. यस चांगला फटका इथे कव्हर्सला. क्षेत्ररक्षक यावेळेस आहे आतमध्येच राहिला हा चेंडू. तिकडे 4 व्हीलर आलेली आहे. 4 चाकीचे मालक मला वाटते मजीद चिकटे सरांना विनंती, आपली गाडी तिथून बाजूला घ्या. आपण पार्किंग मध्ये पार्क करा गाडी, तिथे लावू नका कारण फलंदाजांना त्रास होतोय. सुमेध स्ट्राइक एंड वरती. खूप काळ नॉन स्ट्राइक एंडला सुमेधला राहावं लागलं. एका बाजूला ऋषी बारेनं तोपर्यंत विस्फोट घडून आणलेत. यस फटका गॅप मिळवायचा होता मात्र मिळाला नाही. बॅकफुट पॉइंट तिथे वेगात पोहोचतोय. थ्रो देखील लवकर देतोय. धाव इथे मिळणार नाही आणि षटकाची सांगता इथे होणार आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक दाखवतोय 45. 15 धावांची सरासरी निश्चित कायम आहे. तर विजयासाठी आता 12 चेंडू आणि 28 धावा, 14 धावांची सरासरी हवी आहे. 3 षटकामध्ये 15 धावांची सरासरी ठेवलेली आहे. तर आता 14 धावांची सरासरी हवी आहे. पुनरागमनाची आपण चर्चा करत होतो.
छत्रपती शिवरायांनी सिद्धी जोहरच्या वेड्यात अडकल्यानंतर शाहिस्ते खान त्याच वेळेस पुण्यामध्ये ठाण मांडून होता. सिद्धी जोहरचा वेडा फोडल्यानंतर पुढच्या काही महिन्यांमध्येच छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाची बोट सुद्धा छाटलेली आहे. म्हणजे या ज्यावेळेस हे दोन मोठे सरदार महाराष्ट्रावरती आले होते, स्वराज्य संपलं होतं, संपलेलं स्वराज्य पुन्हा एकदा शिवाजी राजांनी उभं केलं. गाडीचे मालक यांना विनंती आहे, पुढची 4 व्हीलर बाजूला काढा. पंचांनी सूचना द्या, तिकडे आवाज जात नसेल बहुतेक. बाजूच्या प्रेक्षकांनी देखील, कारण गाडीच्या काचा बंद असतील, त्यांना आतमध्ये समजणार नाही आपण काय सांगतोय. भरपूर जागा आहे मैदानामध्ये, त्यांना विनंती आहे तिथून गाडी बाजूला घ्या. इथे एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांनी केलेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये राहुलनं अन्वी 11ला सामन्यामध्ये परत आणलं होतं, तर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त प्रतिहल्ला चढवत ऋषी बारेनं विदिशा चॅलेंजर्सला सामन्यात परत आणले. 12 चेंडू 28 धावा, उंच फटका, फसलेला फटका, गोलंदाज कॉटन बोल्ट, गोलंदाजानं टिपला झेल. ऋषी बारे इथे मोठा फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 2. बहुत ऊंचा जीता आहे. तशीच बॅटिंग होती आज इथे ऋषी बारेची. थोडा वेळ खेळला तो, मात्र मॅचचं पारडं पूर्ण बदलून टाकलं. 36 धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. 45 पैकी 36 धावा. ओ, थ्रो खूपच खराब आहे, थ्रो खूपच खराब आहे. जबरदस्त स्प्रिंट मारून समीरनं तो अडवला जरूर, मात्र 2 धावा इथे मिळतील आणि धावफलक 47 वरती पोहोचेल. मनोज नवीन फलंदाज दाखल होतोय, 2 धावा घेतोय, खातं खोलतोय. सुमेध त्याच्या सोबतीला आहे, सलामीचा फलंदाज. फारशी संधी मिळाली नाही, कारण ज्यावेळेस ऋषी बारे एका बाजूने ताबडतोड फलंदाजी करत होता, सुमेध मात्र नॉन स्ट्राईक एंडला शांत होता, तर आता त्याला ड्राईव्ह सीट वरती यावं लागेल. समोर फलंदाज मनोज. यस, खाली राहिला चेंडू उजव्याच्या बाहेर. राहुलनं कमालीची गोलंदाजी केली आहे. एका बाजूनं बाकीचे गोलंदाज भरपूर धावा खर्च करत असताना राहुलनं धावा रोखल्यात. दुसऱ्या षटकामध्ये राहुलनं 7 धावा खर्च केल्या होता, तिथे कॅच सुटला होता ऋषी बारेचा. त्यानंतर ऋषी बारेनं विध्वंस मांडला होता, मात्र त्याच षृषी बारेला इथे शांत केले राहुलनं. आणि परत एकदा फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या डोक्यावरून 4 रन्स, 6 धावा. षटकार इथे मिळेल. राहुल वरती चढवलेला हल्ला. 53. आत्मविश्वास देखील वाढलेला आहे. 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. 8 चेंडू एकूण धावातले शिल्लक आहे. 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 20 धावा. यस, यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे, खराब क्षेत्ररक्षण. मिळत आहे 4.
धावा आहेत 57 धावा विजयासाठी 7 चेंडू 16 धावा 7 चेंडू 16 धावा या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत 5 चेंडू मध्ये विशेषतः मनोजची ताबडतोड फलंदाजी राहुल वरती हल्ला चढवलाय फुल टॉस बॉल ओ हो खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू थर्ड मॅन कडे कूच करताना पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय तर 3 धावा इथे प्राप्त होतील साच बाज ताज 3 धावा इथे महत्वाच्या धावा इथे आणि या 3 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचतोय 60 विजयाचं समीकरण 6 चेंडू 13 धावा दापोली 11 आणि स्वप्नील शिंदे सर अमित इंदुलकर सर अमित बिंद सर जतीन साळगावकर सर टॉस झाला टाय झाला सामना तर सुपर ओव्हर लक्षात ठेवा आता हा नॉकआउट सामना आहे ज्यावेळेस साखळीच पद्धतीमध्ये आपण खेळत होतो रॉबिन राऊंड पद्धतीने आपण खेळलो तिथे एक एक गुण दोन्ही संघांना दिला जात होता आता तसं होणार नाही आता गुण घेऊन करायचंय काय आता विजय महत्वाचा आहे आणि त्यामुळे सुपर ओव्हर सामना टाय झाला तर निर्णय सुपर ओव्हर मध्ये आपण घेऊन जाणार आहोत तर बघा 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावांची आवश्यकता 13 आहे राहुल देखील धावा रोखण्यात अपयशी ठरला दुसऱ्या षटकामध्ये तिथे धावा आलेल्या आहेत तब्बल 15 धावा पहिल्या षटकामध्ये 7 खर्च केला होता दुसऱ्या षटकामध्ये 15 खर्च केलेले आहेत विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडू 13 धावा समीकरण मनोज सुमेध ही जोडी मैदानामध्ये स्ट्राइक एंडला मनोज खेळेल नॉन स्ट्राइक एंडला सुमेध खेळेल खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेकच्या बाजूनं गोलंदाजीला होईल सुरुवात तर समीर सावंत शेवटचं षटक घेऊन मैदानामध्ये येतोय मनोजसाठी मला वाटते लागोपाठच्या 3 षटकारांसाठी एक बक्षीस आहे सेतू कार्यालय यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस मात्र विजयासाठी धावा हव्यात फक्त 13 3 षटकार मारले जाऊ शकतात यस व्हॉट अ बॉलिंग समीर हा कलाकार आहे परिस्थिती हाताळणारा कारागीर आहे गोल्डस्मिथ सोन्यावरती कलाकुसर करणारा जो असतो ना त्याला गोल्डस्मिथ म्हणतात आणि कुठल्याही ठिकाणी आपण पाहतो अशी सुंदर कलाकृती साकारतो तो म्हणजे समीर सावंत गोलंदाजी मार्क वरती समीर स्ट्राइक एंड वरती मनोज इथे नो चान्स हलकीशी एज आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 मॅच स्टील ऑन 4 चेंडू 9 धावा विरुद्ध विदिशा 11 हा सामना पहिला होता स्पर्धेची सुरुवात या सामन्याने झालेली आहे आज परत एकदा तीच मॅच वाह दिमागदार मनोज पॉवरफुल 6 धावा आहे मनोजचा फक्त 3 धावांची गरज होती आणि सामना अजून ऑन आहे झेल होईल मनोज बाद होईल विजयाचं समीकरण 3 धावांची गरज 2 चेंडू 3 धावा
3 धावांची आवश्यकता आहे. इथे जो संघ जिंकणार आहे त्यांना लगेच 10 मिनिटामध्ये पुढच्या मॅच साठी तयार राहायचंय. फक्त 10 मिनिटाची विश्रांती असणार आहे आणि मॅच संपल्याबरोबर लगेच आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी मात्र कुठलीच विश्रांती नाहीये. जिंकलेल्या संघाने लगेच या आणि फाटक डेव्हलपर्स आपण तयार राहा टॉस करण्यासाठी. टॉस लगेच होणार आहे. मॅच 10 मिनिटांनी सुरू होईल याची नोंद घ्या. विदिशा चॅलेंजर्स अन्वी 11 पहिला सामना झाला होता उद्घाटनाचा जो 7 फेब्रुवारी रोजी या मैदानामध्ये 74 अन्वीने बनवलं होतं. तर 75 धावांचं टार्गेट विदिशानं 3.2 षटकामध्ये संपवलं होतं. इथे देखील 72 बनवलेले आहेत अन्वी 11 आणि 73 बनवायचं लक्ष होतं. मात्र ही मॅच अधिक ताकदवान आहे कारण मधल्या काळामध्ये भरपूर मॅचेस झाल्यात मैदानामध्ये. फुल टॉस चेंडू दिशा दिलेली आहे स्क्वेअर लेगला. एक धाव एवढा पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि इथे 2 धावा. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. थ्रो मात्र वेगात येतोय. 2 धावा स्कोअर लेवल मध्ये येतील. शेवटचा चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. काय मॅच आहे इथे. अत्यंत रोमहर्षक चित्तथरारक मॅच. काळजाचा ठोका चुकवणारा सामना. उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना. रोमांच थरार पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओहोटी अभेद्य फळी वेदणारी व्यूहरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा. दापोली प्रीमियर लीग 2025 इलिमिनेटर फर्स्ट मॅच आहे. पराभूत संघ स्पर्धेच्या बाहेर पडणार आहे. 4थ्या क्रमांकावरती असणार आहे तर विजेता संघ क्वालिफायर सेकंड मध्ये खेळणार आहे. त्यामुळे ही मॅच डू ऑर डाय. शेवटचा चेंडू एका धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी विदिशा चॅलेंजर्सला. पहिल्यांदा आमने सामने आले ते 2 संघ. विदिशानं एक हाती हा सामना बोनस गुणांसह जिंकला होता. अन्वीला मात दिली होती. या सामन्यामध्ये अन्वीनं पुरता घाम काढलेला आहे. सोपी नव्हती ही लढत. विजयाच्या शक्यता अन्वीनं सातत्यानं तयार केल्यात. मात्र शेवटचा चेंडू आहे. सामना टाय झाला. सुपर ओव्हर मध्ये जाणार आहे. अमेय पालकर यांचे पिताश्री सन्मान्य विजयरावजी पालकर साहेब इथे उपस्थित आहेत. आपलं आम्ही दापोली 11च्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. सहर्ष स्वागत करतो. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. जाऊया मैदानामध्ये. शेवटचा चेंडू एका धावेची आवश्यकता. समीर हो इथे अडवलाय चेंडू. थ्रो कुठे जातोय बघायचंय. एसटी उद्ध्वस्त होईल का नाही आणि एक धाव जीवाच्या आकांतानं पूर्ण होईल. विदिशा क्वालिफायर सेकंड मध्ये दाखल. व्हॉट अ मॅच. काय सामना होता. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली चित्तथरारक लढत अखेर विदिशा चॅलेंजर्सनं जिंकली. दुसऱ्यांदा त्यांनी या स्पर्धेमध्ये अन्वीला दिली मात. वंडरफुल. जिंकले असतील विदिशा मात्र अन्वी हरले ते कोणीच मान्य करायला तयार नाही. काय लढत दिली. काय लढाई दिली. इथे शेवटच्या चेंडू पर्यंत सामना झुंजवला. संघर्ष केला इथे आणि एक अप्रतिम मॅच दापोलीकरांना दाखवली. कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ देम.